गेट टुगेदर. एका क्षणासाठी वाटतं जुनं प्रेम, जुन्या आठवणी आणि मनाला हलवून टाकणारी काही क्षण परत जिवंत होतील. पण तेलंगणामधल्या एका गेट टुगेदरने फक्त आठवणी नाही जागवल्या, 3 निष्पाप जीवांच्या हत्याही घडवल्या. नमस्कार, मी राकेश आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र लाईव्ह. ही स्टोरी आहे प्रेमाच्या अंधळेपणाची, मानसिक विकृतीची आणि निर्दयी नियोजनाची. तारीख 28 मार्च 2025. पहाटेचे 3 वाजले होते. अमीनपूर मंडळ, तेलंगणा. चेन्नई या नावाचा एक तरुण एका वॉटर टँकवर ड्रायव्हर म्हणून कामाला होता. रात्रीचे काम आटपून तो घरी परतला. बघतो तर काय, रजिता कवळते, पोटात दुखतंय म्हणे. ती म्हणाली, मुलांनाही त्रास होतोय आणि पोट दुखतंय. 3 मुलं म्हणजे साईकृष्ण, मधुप्रिया, गौतम निश्चित पडलेले होते. चेन्नैया घाबरला. शेजाऱ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. रजिता म्हणाली, दहीभात खाल्ला होता, बहुतेक फूड पॉयझनिंग झाली असावी. मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल झाली, पण डॉक्टरांनी सांगितलं तिघही मृत आहेत. आणि रजिता, ती किरकोळ उपचारातच बरी झाली. रजिता म्हणजे याची बायको, हे लक्षात ठेवा. पोलिसांना प्राथमिक संशय आला की दही भातातच काहीतरी गडबड आहे. चेन्नैया म्हणाला, पण दही भात मी खाल्लाच नव्हता. आणि इथेच सुरू झाली खरी कहाणी. त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, पण पोटात कुठल्याही प्रकारचे विष आढळलं नाही. मग काय, फूड पॉयझनिंगचा ड्रामा तर खोटा ठरला. आणि मग इथून सुरू झाली गोष्ट मागच्या 6 महिन्यांची. रजिता एक खासगी शाळेत शिक्षिका. चेन्नैयाशी तिचं लग्न 2013 साली झालं होतं. 20 वर्षांनी मोठ्या माणसाशी तिचं लग्न, मनातून ती कधीच तयार नव्हती. तिला अचानक एका शाळेतून गेट टुगेदरचा मेसेज आला. रजिता पुन्हा आपल्या जुन्या वर्गमित्रांशी जोडली गेली. आणि त्यातच परत आला एक चेहरा. त्याचं नाव होतं शिवाकुमार. 10वीतले ते दिवस, थोडा फ्लर्ट, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. गेट टुगेदर नंतर सुरू झालं फोनवर बोलणं, मग भेटी आणि मग अफेअर. शिवा तिच्या सोबत असला की रजिता खुश असायची, पण घरी आले की तिला त्रास व्हायचा. ती म्हणू लागली, मुलं अडथळा आहेत, नवरा अडथळा आहेत, मला फक्त शिवा पाहिजे. शिवा म्हणाला, तुला नवरा मुलं नको असतील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. इतकंच पुरेसं होतं रजिताला सैतानी प्लॅन बनवायला. घटस्फोट घेणं म्हणजे अफेअर उघडवणं, म्हणून थेट शॉर्टकट, ती म्हणजे हत्या. 27 मार्च रात्री 10 वाजता शिवासोबत फोनवर बोलून रजिताने प्लॅन फायनल केला. रात्र झाली. चेन्नैया कामावर गेला आणि ती मुलांजवळ गेली. त्यांना दहीभात दिला, पण त्यात विष नव्हतंच, कारण तिने ठरवलेली पद्धत वेगळी होती. साईकृष्ण झोपलेला होता. तिच्या आईनेच त्याच्या तोंडावर टॉवेल दाबला. डोळे उघडले. शेवटचं चित्र बघितलं ते त्याच्या आईचंच. काही क्षणात त्याचा मृत्यूही झाला. तेच मधुप्रिया आणि गौतम सोबतही झालं. पोस्टमॉर्टम रिपोर्टने विषयाची थेअरी फोल ठरवली. पोलिसांनी रजितावर प्रेशर वाढवलं. शेवटी तिने कबुली दिली, हो मीच केली हत्या. शिवा प्लॅनिंग मध्ये सहभागी होता, त्यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली. शिवासोबत लग्नासाठी रजिताने स्वतःच्या मुलांचा श्वास गुदमारून टॉवेल खाली गाडला. गेट टुगेदर मध्ये जुनी ओळख परत आली होती, पण प्रेम नाही तर विकृती घेऊन. 3 निष्पाप जीव गेले. एक बाप अजूनही सुन्न मनाने जगतोय. ही होती एक सत्य गोष्ट, पण पूर्णपणे चित्रपटाच्या पलीकडची. अशाच माहितीपूर्ण आणि सत्य घटनेच्या व्हिडिओसाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.